नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, गोडसेवादी मंडळींना एक कला चांगली अवगत झालेली आहे. ती म्हणजे समाजामध्ये गांधीजींविषयी द्वेष पसरवण्यासाठी त्यांना एक चांगलं हत्यार त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी ती अचूक निवड केलेली आहे. म्हणजे समोरच्याचं मन आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आणि त्याला जिंकून घेण्यासाठी त्याची नस आपल्याला माहीत असावी लागते. जी डॉक्टर असतो, वैद्य असतो, तो पण नस बघतो. तशा अर्थाने म्हणायचं झालं तर गोडसेवाद्यांना एक नस माहीत झालेली आहे सामान्य माणसाची. आणि ती नस म्हणजे काय, तर सामान्य माणसाला ते पटकन काही मुलाखत येताना गोडसेवादी जेव्हा मुलाखत देतात, वक्तव्य करतात, भाषण करतात, तेव्हा पटकन ते पहिलं वाक्य बोलून जातात की गांधीजींनी मुस्लिम लागूंचलन केलं म्हणून नथुराम त्यांची हत्या केली. नथुरामला संताप आला आणि त्यांनी गांधीजींनी मुस्लिम लागूंचलन केल्यामुळे गांधीजींची हत्या केली. सामान्य माणसाला पटकन पटतं, कारण त्या पाठीमागचा इतिहास त्याला माहीत नसतो, दुसरी बाजू त्याला माहीत नसते. आणि सामान्य माणसाने हे जाणून घेण्याचा कधी त्रासही घेतलेला नसतो, अज्ञान. त्यामुळे अज्ञानापोटी मनुष्य पटकन याच्यावर सामान्य मनुष्याचे विश्वास ठेवतो. आणि हीच यांची ताकद आहे, गोडसेवाद्यांची हीच एक ताकद आहे की मुळामध्ये 1908 साली 1909 साली 8 आणि 9 साली मोर्ले मिंटो करार झाला आणि 1916 साली लखनौ करार झाला. ह्या दोन्ही करारामध्ये टिळकांचं नेतृत्व काँग्रेसला होतं, स्वातंत्र्य लढ्याला होतं. आणि त्यांच्या टिळकांच्या नेतृत्वाखाली मुसलमानांना अधिकार देण्यात आले, सवलती देण्यात आल्या, राखीव जागा देण्यात आल्या. एवढे त्यांना या 1909 सालाच्या मोर्ले मिंटो करार आणि 1916 सालचा लखनौ करार यामध्ये एवढे मुस्लिम समाजाला अधिकार दिले, सवलती एवढ्या दिल्या, एवढ्या प्रचंड प्रमाणात दिल्या की तेवढ्या सवलती, तितके अधिकार आजपर्यंत मुसलमानांना कुठल्याही पक्षाने, कोणत्याही सरकारने दिलेले नाहीत. एवढे अधिकार त्यांना टिळकांच्या नेतृत्वाखालील ठरावाने दिलेले आहेत, दिले होते. की उलटपक्षी टिळक असं म्हणाले होते की लखनौ करारानंतर टिळक असं म्हणाले की आता मुसलमानांचं भाग्योदय झालं. मी लखनौ कराराला लखनौ म्हटले. टिळक म्हणाले लखनौ म्हणजे मुस्लिम समाजाचा भाग्योदय झाला आहे. हे टिळकांचं वाक्य आहे, हे शब्द टिळकांचे आहेत. मग टिळकांना कोण लागूंचलन केले असं गोडसेवादी म्हणजे म्हणत नाहीत, ते गांधीजींनाच का म्हणतात. उलटपक्षी हे जे मोहम्मद अली जिना आहेत त्यांचा राग हा सगळा गांधीजींवर होता की त्यांचं म्हणणं गांधीने आम्हाला काही दिलं नाही, गांधीजी गोड बोलत राहिले, आमची फसवणूक केली म्हणजे मुस्लिम समाजाची, आणि आम्हाला काही दिलं नाही. उलटपक्षी आम्हाला जे दिलं ते टिळकांनी दिलं, गोपाळकृष्ण गोखलेंनी दिलं. त्यामुळे उलटपक्षी बॅरिस्टरजींना सदोदित गांधीजींचा द्वेष करत असत आणि मुस्लिम समाजाचा बुद्धिभेद करत असत की गांधी कसे मुस्लिम विरोधी आहेत असं ते पटवून देत असत, सांगत असत. आणि मुस्लिम समाजही अज्ञानापोटी याच्यावर विश्वास ठेवत असे पारतंत्र्याच्या काळामध्ये. त्यामुळे उलट त्या काळामध्ये मुस्लिम समाजाच्या मनामध्ये गांधीजींसंदर्भात शत्रुत्वाची भावना बॅरिस्टरजींनी निर्माण केली की हे आपले नाहीत, गांधी हिंदूंचे पुढारी आहेत, आपल्या हिताच्या विरोधात आहेत. टिळक आपले पुढारी आहेत आणि होते, कारण 1920 नंतर गांधींच्या तिथे नेतृत्व आलेले आहे. टिळक गेले 1920 साली, त्यानंतर गांधींच्या हाती नेतृत्व आलेलं आहे. आणि 1909 साली जेव्हा मोर्ले मिंटो करार झाला तेव्हा त्या गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. त्या कराराशी गांधींचा संबंध काहीही नाही, काडीमात्र संबंध नाही. गांधी तो दक्षिण आफ्रिकेत होते, तोपर्यंत त्यांचा भारतात येण्याचा अजिबात विचार नव्हता, ठरलेला नव्हता विचार. त्यानंतर 1916 साली जो करार झाला, लखनौ करार, तेव्हा देखील गांधी नुकते आले होते आफ्रिकेतून आणि साबरमती आश्रम उभा करण्याच्या त्या प्रयत्नात होते. त्यांचा साबरमती आश्रम ज्यावेळेला उभा गांधीजी करत होते, त्या कामात ते गुंतलेले होते. त्यामुळे त्या काळातही गांधीजीचा संबंध या कराराशी आला नाही. म्हणजे दोन्ही कराराचं नेतृत्व मोर्ले मिंटो करार 1909 साली झाला आणि 1916 साली झालेला लखनौ करार. ह्या कराराचे शिल्पकार लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळकांनीच अधिकार मुस्लिम समाजाला दिले. मोर्ले मिंटोमध्ये जे करार अधिकार दिलेले नव्हते ते सगळे 16 साली दिले.
लखनौ करारात वाढवून दिले अधिकार, सवलती वाढवून दिल्या आणि भाग्योदय झाले मुस्लिम समाजाचं असं टिळक म्हणाले. मग टिळकांना दोषी धरायचे, गोडसेवादी दोषी ठरवत नाहीत. उलट पक्षी मुस्लिम समाजाचा रोष ज्यांच्यावर आहे आणि होता, आणि मुस्लिम समाजाला काही दिलं नाही असे म्हणणारे बॅरिस्टर जीना, गांधीजींनी मुस्लिम समाजाला काही दिलेलं नाही असा गांधीजींवर आरोप होता, असे गांधीजी या गोडसेवाद्यांचे शत्रू ठरले. म्हणजे काय जगाचा न्याय काय उलटा असतो की जो नामनिराळा असतो तोच दोषी ठरत असतो. 1931 साली गोलमेज परिस्थितीच्या वेळी गांधीजी गेले होते, त्यावेळेला तिथे त्यांना गोलमेज परिषदेच्या आधी मिसेस मिंटो भेटल्या, म्हणजे मोर्ले मिंटो करारामधल्या मिस्टर मिंटो यांच्या पत्नी. तेव्हा त्या मिसेस मिंटो असं म्हणाल्या, काय कशा आहात तुम्ही? तेव्हा गांधीजी म्हणाले, आम्ही कसे असणार, तुम्ही जे करायचं होतं ते केलं 1909 साली आणि त्यानंतर 1916 साली, आणि आमच्यामध्ये तुम्ही भांडणं लावलीत, आमची दरी निर्माण झाली. ती दरी अजून सांडण्याचं काम आम्ही करतो आहोत, पण होत नाही आहे. कारण तुम्ही मुसलमान समाजाला अधिकार दिले, सवलती दिल्या, त्यांची त्याला चटक लागली, सवय लागली, आणि ती त्यांची चटक लागलेली जी आहे ती संपत नाही, ती अजून सुरू आहे, ती वाढत चाललेली आहे, मागण्या वाढत चाललेल्या आहेत. अशामध्ये हिंदू समाजामध्ये, मुस्लिम समाजात दरी निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे सगळं तुम्ही केलं, सुरू केलं तुम्ही, की आम्ही कसे असणार, आमच्यात भांडणं झाली, मतभेद निर्माण झाले, दरी निर्माण झाली, आणि तुम्ही विचारताय कसे आहात तुम्ही, आम्ही कसे असणार, असं मिसेस मिंटोना गांधीजी म्हणाले. तर मिसेस मिंटो यावर त्यांना म्हणाल्या गांधीजींना की त्या काळामध्ये ज्या काळात हा करार झाला तो लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली हा करार झालेला आहे, आणि गोपाळ कृष्ण गोखलेही त्या काळात होते. ह्या मंडळींनी या कराराला विरोध का नाही केला? ही तर थोर मंडळी, मोठी मंडळी. त्यावेळेला गांधीजी असं म्हणाले की काही वेळेला अशी मोठी मंडळी देखील, थोर मंडळी देखील अशा मोठ्या प्रसंगात, बिकट प्रसंगात देखील गप्प राहणं पसंत करतात, आणि ते नुकसानकारक ठरतं. अशा तऱ्हेची उदाहरण गांधीजींची आहे की कधीकधी मोठ्या माणसांचं मौन देखील भविष्यासाठी नुकसानकारक ठरून जातं. त्यामुळे मंडळी ह्या सगळ्या करारांशी गांधीजींचा संबंध अजिबात नाही. उलट गांधीजी हे मुस्लिम समाजाशी फक्त गोड बोलत राहिले, आणि ते का, तर परिस्थिती आणि गरज ओळखून इंग्रज सारख्या बलाढ्य शत्रूशी लढा देताना हिंदू मुस्लिम दरी निर्माण होऊ नये, राहू नये, आणि एकत्र लढलो ताकद वाढेल, आणि त्याचा स्वातंत्र्य लढ्याला फायदा होईल, भारताला स्वातंत्र्य मिळू शकेल. आणि दोघांमधील दरीचा फायदा इंग्रज सरकार घेईल आणि आमचं स्वातंत्र्य लांबवेल, स्वातंत्र्य मिळणे दुरापास्त होईल. कारण ह्या सगळ्या दरीचा फायदा, दुहीचा फायदा, मतभेदांचा, हिंदू मुस्लिम मतभेदांचा फायदा मुस्लिम समाज घेईल, इंग्रज घेतील, अशी गांधीजींना शक्यता वाटत होती, खात्री. म्हणून ते मुस्लिम समाजाशी गोड बोलत राहिले. त्यांनी काही दिलं नाही, कारण देणं या गोष्टी, सवलती वगैरे या गोष्टींना गांधीचा विरोध होता. कारण गांधींचा विश्वास हृदय परिवर्तनावर होता. समानता, समता, समरसता, बंधुता, उच्च नीच भेदभाव नसावा, तो माणसाच्या हृदयातून गेला पाहिजे, तुम्ही कायदे करून उपयोग नाही, असं गांधींचं त्यात मत होतं. त्यामुळे 1946 साली जेव्हा भारतीय राज्यघटनेची सुरुवात झाली, निर्मितीची सुरुवात, राज्यघटना निर्माण होणार, त्याचा आरंभ झाला, त्यावेळी त्याच्यावर सदस्य नेमण्यात आले. त्या सदस्यांपैकी बहुतांश सदस्य हे गांधीजींना श्रद्धास्थानी मानणारे होते आणि गांधीजींच्या पसंतीने नेमले गेलेले होते. पण तरी देखील गांधीजींनी असा आग्रह धरला नाही त्यांच्याकडे राज्यघटना निर्माण होत असताना की राज्यघटनेमध्ये मुसलमानांना विशेष अधिकार द्यावे, सवलती द्याव्यात, आरक्षण द्यावं. असं काही झालं नाही. आपल्या राज्यघटनेमध्ये असं कोणतंही प्रकरण नाही की त्याच्यामध्ये मुसलमानांना विशेष अधिकार दिले, आरक्षण दिले, सवलती दिल्यात. ह्याचं कारण गांधींना ते मान्य नव्हतं. नाही तर गांधीजीने आग्रह धरला असता, पण तसा आग्रह गांधीजीने धरलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाला फक्त गोडसेवाद्याने माहीत झालेलं आहे
की आता समाजाला सांगायचं असं काय सांगायचं, गांधीजींचा द्वेष कसा पसरवायचा काय एवढा, कारण गांधी एवढी मोठी व्यक्ती आहे त्यांच्याविषयी काय सांगणार, सांगून सांगून आपण थकलो, त्याचा परिणाम होत नाही आहे काय. जगभरात गांधीजींची किती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. 100हून अधिक देशामध्ये गांधीजींचे पुतळे आहेत. 600हून अधिक विद्यापीठांमध्ये गांधी नावाचा विषय अभ्यासक्रमाला आहे. अनेक देशांमध्ये गांधी नावाची इस्पितळं आहेत. आता इराणला इस्पितळ आहे. किती असे देश आहेत, इजिप्तपासून स्वीडनपासून तिथे गांधीजींच्या नावाचे रस्ते आहेत, गांधीजींचे पुतळे आहेत, गांधीजींवर असंख्य पुस्तकं आहेत, गांधीजींच्या नावाची इस्पितळं आहेत. गांधीजी या विषयावर दर महिन्याला जगामध्ये एक पुस्तक प्रकाशित होतं. हे सगळं गोडसेवाद्यांना सहन होत नाही आहे. तेव्हा त्या असूयेपोटी, मत्सरापोटी मग आता गांधीविषयी सांगायचं काय, तर सामान्य माणसाला पटेल, रुचेल, आणि त्या सामान्य मनुष्य अज्ञानापोटीने, भाबडेपणापोटी फसेल, पटकन त्याच्या मनाला ते भावेल असा मुद्दा ते काढतात. तो म्हणजे मुस्लिम तुष्टीकरणाचा, मुस्लिम लागून चालण्याचा. की लगेच त्यांना पटेल की सामान्य हिंदू बांधव काय म्हणेल की अरे आमच्या गांधींनी अन्याय केला आणि मुसलमानांना मात्र लागून चालून त्यांचं केलं, त्यांचं तुष्टीकरण केलं, त्यांना सगळे अधिकार दिले. मग आम्ही काय केलं होतं, शिवाय गांधीजी स्वतःला सनातन हिंदू म्हणून घेत होते. अशा तऱ्हेचं हे खुबीने आणि हुशारीने, चतुराईने, म्हणजे विकृत बुद्धी आहे, पण तरीही विकृत खुबी का होईना, विकृत हुशारी का होईना गोडसेवादी वापरतात. आणि गांधींविषयी पटकन ते बोलतात. मुलाखत देताना पहिल्या मुला ते मांडतात, म्हणजे समोरच्यांच्या पहिलं ते बुद्धिभ्रम करतात, त्यांचा बुद्धिभेद करतात बोलून की गांधीजींनी तुष्टीकरण केलं, मुस्लिम तुष्टीकरण केलं, मुस्लिमांचं लागूंचार केलं म्हणून त्यांची हत्या केली गेली. म्हणजे त्यांना नथुराम दोषी दाखवायचं नसतं, नथुरामचा बचाव करायचा असतो. पण नथुरामची प्रवृत्ती आणि ह्यांची प्रवृत्ती एकच असते. त्यामुळे केवळ आपल्या विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन घडवण्यासाठी, गांधीजींविषयीची असूया, नफरत, द्वेष, तिरस्कार व्यक्त करण्यासाठी, समाजाला कायम भ्रमात ठेवण्यासाठी, समाजाचा बुद्धिभेद आणि दिशाभूल करण्यासाठी केवळ आणि केवळ या उद्देशापोटी गांधीजींनी मुस्लिम लागूनचलन केलं, मुस्लिम तुष्टीकरण केलं, आणि त्यामुळे गांधीजींची नथुरामने नाईलाजास्तव हत्या केली असं मुद्दामहून गोडसेवादी कायम आपल्या मुलाखतीतून, वक्तव्यातून, भाषणामधून सांगत असतात. आणि आमचा सामान्य माणूस भाबडेपणाने त्याला बळी पडतो, अज्ञानापोटी, कारण त्याच्याकडं अभ्यास करायला साधनं नसतात आणि त्याच्यापर्यंत कोण पोचलेलंही नसतं. त्यामुळे केवळ अज्ञानापोटी तो बळी पडतो. परंतु मुसलमानांना कुणी दिलं, खरं तर लोकमत टिळकांनी. मुसलमानांना 2 करारामध्ये दिला गेलेला आहे. 1909 साली मोर्लेमिंटो करार आणि त्या 1916 सालचा लखनौ करार. या 2 कराराचं नेतृत्व लोकमत टिळकांनी केलं. की गांधींनी स्वातंत्र्याचं नेतृत्व टिळक गेल्यानंतर 1920 साली केलेलं आहे. 20 सालापासून नेतृत्व 27 सालापर्यंत गांधीजी करत होते, परंतु 20 सालापर्यंत नेतृत्व टिळक करत होते. त्यामुळे जे दिलं असेल ते टिळकांनी दिलं, लोकमत टिळकांनी दिलेलं आहे. करारांशी, मुस्लिमांना जे करारात दिलं गेलं त्या कराराशी गांधींचा संबंध काहीही नाही. आणि म्हणूनच बॅरिस्टर जिना हे लोकमत टिळकांना आपला नेता मानायचे, गांधींना मानायचे नाहीत. उलट गांधीजींच्या नेतृत्वाहाती आल्यानंतर बॅरिस्टर जिना देश सोडून लंडनला गेले होते. आणि परत 36 साली ते 34 साली निवडणुका लागल्या म्हणून 1936 साली ते परत आले आणि मग त्यांनी पाकिस्तानच्या मागणीत जोर लावला होता. हा इतिहास आहे. एवढे गांधीजी नफरत ते करत असत. उलट पक्षी टिळकांना खटल्यातून मुक्त करण्यासाठी टिळकांचं वकीलपत्र बॅरिस्टर जिनाने घेतलं होतं. आणि टिळकांचे ते वकील होते, बॅरिस्टर जिना वकील होते. म्हणजे आता हा सगळा गोडसेवादी विचार का करत नाही ह्या सगळ्याचा, कारण त्यांना करायचा नाही. ही वस्तुस्थिती खरं लक्षात घेतली पाहिजे. गोडसेवादी करणार नाहीत कारण त्यांना गांधींना कायम दोषी ठरायचं आहे, अपप्रचार करायचा आहे, द्वेष समाजाच्या मनात गांधीविषयी त्यांना भरवायचा आहे. त्यामुळे सामान्य माणसाने तरी आपलं अज्ञान दूर करायला हवं. सामान्य माणसाने तरी यांच्यावर भाबडा विश्वास ठेवून, आंधळा विश्वास ठेवून जमणार नाही. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून सामान्य माणसाने या कोशामधून, ह्या विषयातून बाहेर पडायला हवं आणि अभ्यास करायला हवा आणि हे जाणून घ्यायला हवं की 1909 सालचा करार नेमकं मोर्लेमिंटो करार काय, 1916 सालचा करार काय आहे आणि गांधींनी खरंच मुस्लिम दृष्टिकोन केलं का.
गांधीजींनी मुस्लिम तुष्टीकरण करण्यापेक्षा त्याचं केलं नाहीच, मुसलमान अधिकार दिले नाहीच. कराराशी, या दोन्ही करारांशी गांधीजींचा संबंध अजिबात नाही. ते करार टिळकांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत. या उलट गांधीजी काही करत नाहीत मुसलमानांसाठी. यामुळेच महाराष्ट्र जिनांचा आणि अन्य मुस्लिम पुढाऱ्यांचा गांधीजींवर राग होता. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.